जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण पाहणार आहोत आपला 2021चा पार्ट दुसरा. तर चला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक 31 पासन. खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवितो? विच वन ऑफ द फॉलोइंग रिजन इंडिकेट्स द एक्झाम्पल ऑफ हाय इंटेन्सिटी झोन ऑफ अर्थक्वेक इन इंडिया? तर लक्षात ठेवा, आपलं लॉजिक काय होतं, जेवढा मोठा ऑप्शन तेवढं आन्सर यायची शक्यता जास्त असते. आणि ही ट्रिक 10 पैकी 7 वेळेस बरोबर असते. आणि या ठिकाणी पण ही बरोबर आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, काश्मीर ते आसाम पर्यंतच्या हिमालयीन विभागापर्यंत. ठीक आहे. आता आपल्याला थोडंसं अनालिसिस करायचंय. आता एक लक्षात ठेवा, हा जो एरिया आहे तो कोणत्या झोन मध्ये येतो? तर तो येतो झोन 5 मध्ये. झोन 5 मध्ये अजून कोणकोणते एरिया येतात? झोन 5 मध्ये नॉर्थ ईस्ट इंडिया येतो, जम्मू आणि काश्मीरचा काही भाग येतो, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात मधील कच्छ रिजन आणि उत्तर बिहारचा भाग येतो, अंदमान आणि निकोबार. हे सर्व येतात झोन 5 मध्ये. आता हे झोन 5 म्हणजे नेमकं काय? तर लक्षात ठेवा, सर्वाधिक सक्रिय प्रदेश आहे हा झोन 5. आपला महाराष्ट्र कोणत्या झोन मध्ये येतो? तर तो येतो झोन 3 मध्ये. आणि सर्वात कमी अर्थक्विक येण्याचे चान्सेस कोणत्या झोन मध्ये आहेत? तर ते आहे झोन 2 मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला आता. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते वाक्य चुकीचं आहे? बघा, आपल्याला चुकीचं काय आहे ते विचारलंय. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला जर क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही ऑफिशियल आन्सर की आणि क्वेश्चन पेपर डाउनलोड करून बघू शकतात. आता ह्या प्रश्नात आपल्याला काय काय शिकायचंय? तर लक्षात ठेवा, नागरी लोकसंख्येची टक्केवारी 43.23 आहे. हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्राचा नागरी लोकसंख्येत तिसरा क्रमांक आहे. हे पण विधान बरोबर आहे. तर पहिला क्रमांक कोणाचा आहे? तर तो आहे तमिळनाडूचा. आणि दुसरा क्रमांक कोणाचा आहे? तर तो आहे केरळचा. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन ड बघा, महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे. तर हे विधान चुकीचं आहे. सर्वात कमी पातळी आहे गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि हिंगोलीची. आणि सर्वात आता कमी विचारलं सांगितलं आपण, सर्वात जास्त पातळी कुठे आहे? तर ती आहे मुंबईमध्ये, ठाणे, पुणे, नागपूर. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व त्यांचे जिल्हे योग्य जुळवा. तर सातारा म्हटलं की काय येतं? सातारा म्हटलं तर कन्हेर. नाशिक काय आहे? नाशिक मुकणे. नांदेड विष्णुपुरी आणि यवतमाळ बेवला. यवतमाळ बेवला. तर उत्तर आलं ऑप्शन नंबर 2. आता याच्यामध्ये थोडंसं महत्वाचे मुद्दे म्हणजे मुकणे इगतपुरी नाशिक जवळ, ओंढा नदीवरती आपल्याला मुकणे धरण पाहायला मिळतं. विष्णुपुरी विष्णुपुरी धरण हे नांदेडमध्ये आहे आणि हे एशियामधलं सर्वात मोठं लिफ्ट इरिगेशन प्रकल्प आपल्याला ह्याच धरणावरती पाहायला मिळतो. ठीक आहे. कन्हेर कन्हेर हे मातीचे धरण आहे, ज्याला आपण अर्दन फिल्म म्हणतो. आणि हे वेण्णा नदीवरती आहे. कुठे? साताऱ्यामध्ये. आणि बेबाळा हे गोदावरी बेसिन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, गोदावरी खोऱ्यामध्ये पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे, भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादन राज्य म्हणजे आसाम. आणि आसाम मधलं कुठे? दिग्बोई. ठीक आहे. दिग्बोई. आता लक्षात ठेवा, दिग्बोई ही जी फील्ड आहे ना, ऑइल फील्ड, तर ही भारतातील सर्वात ओल्डेस्ट फील्ड आहे. ठीक आहे. सर्वात ओल्डेस्ट फील्ड आहे. आणि याचं नाव पण इंटरेस्टिंगली कसं झालेलं आहे माहिती आहे का? ज्यावेळेस ब्रिटिशर आसाम मधील लोकल लोकांसोबत जंगलामध्ये फिरत होते, त्यावेळेस एका ब्रिटिश ऑफिसरांनी बघितलं होतं की पाण्यावरती काहीतरी असं तरंगते. ठीक आहे. तर त्याने तो एरिया खोदायला सांगितलं होतं. आणि इंग्लिश मध्ये खोदण्याला डिग म्हणतात. ठीक आहे. आणि त्यांचा प्रोनाऊन्स असा होता की डिग बॉय, डिग बॉय. ठीक आहे. डिग बॉय. आणि त्याच्यावरून नाव पडलंय दिग्बोई. ठीक आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, आसाम. पुढचा प्रश्न बघूयात आता. हा प्रश्न पण बोर्डाने कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय महत्वाचं डिस्कस करायचंय ते म्हणजे गोदावरी नदी. गोदावरी नदी कुठे उगम पावते? त्र्यंबकेश्वर, नाशिक. खूप वेळेस आपण डिस्कस केलंय.
आणि हिची लांबी किती आहे? 1465. महाराष्ट्रामध्ये जवळपास 49.50% ही वाहते. ड्रेन कुठे होते? बे ऑफ बेंगॉल मध्ये. ठीक आहे. गोदावरी नदीला साऊथ गंगा असं पण, दक्षिण गंगा असं पण म्हटलं जातं. त्याचबरोबर व्रतगंगा असं पण म्हटलं जातं. गोदावरी नदीच्या महत्वाच्या उपनद्या कोणकोणत्या? तर प्रवरा, त्यानंतर प्रवरा, मांजरा, पेनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता ही सर्वात मोठी नदी आहे. आणि प्राणहिता ही नदी कशी बनते? तर वैनगंगा, पैनगंगा आणि वर्धा यांना मिळून प्राणहिता बनते. ठीक आहे, संयुक्तपणे बनते, यांच्या मिळून बनते. ठीक आहे. त्यानंतर आहे इंद्रावती आणि एक महत्वाची म्हणजे साबरी. ठीक आहे, साबरी. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला आता. मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन 1938 मध्ये कोणी केला? On the basis of soil formation, the first detailed and scientific soil classification of Maharashtra was done in 1938 by. आता बघा, याच्यामध्ये ऑप्शन 2 आणि 4 मध्ये दोन दोन सायंटिस्टचे नाव आहेत. ठीक आहे. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर. ओके. आणि जर तुम्ही एक सपोज तुम्हाला हे माहित नाही, ठीक आहे, याचं उत्तर तुम्हाला माहित नाही आणि माहित असेल तर वेल अँड गुडच आहे. जर तुम्हाला माहित नाही आणि आन्सर जर हे करायचंय, आन्सर तुम्हाला द्यायचंय, तर कसं लॉजिक वापरणार? ह्या 3 ऑप्शन मध्ये ना एक पण भारतीय नाही आहे आणि ऑप्शन 4 मध्ये ना दोन्ही भारतीय आहेत. ठीक आहे. ऑड मॅन आउट मध्ये पण तुम्ही काढू शकता. पण ही केव्हा ट्रिक वापरायची? ही ट्रिक तेव्हाच वापरायची ज्यावेळेस तुम्हाला तुमचा अभ्यास पूर्ण नाहीये. ठीक आहे. हे कसं विचार करायचा याचं मी तुम्हाला ट्रिक सांगतोय. ठीक आहे. आणि ही ट्रिक 10 पैकी 7 वेळेसच काम करणार आहे, ते पण मी तुम्हाला सांगतोय. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकण मध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? Which creeks are included in the central Konkan of Maharashtra कोकण रिजनल डिव्हिजन? तर बघा, तर त्या कोणकोणत्या आहेत क्रिक्स? राजपुरी क्रिक्स, बानकोट क्रिक्स आणि केळशी क्रिक्स. ओके. आता राजापुरी क्रिक्स कुठे आहे? तर ही कुडगाव, राजपुरी ह्या परिसरात पाहायला मिळते. बानकोट कुठे आहे? तर रत्नागिरी परिसरामध्ये. केळशी कुठे आहे? दापोली जवळ. ठीक आहे, दापोली जवळ. पुढचा प्रश्न. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेट विभक्त झाले आहेत कोणत्या चॅनलनं? लक्षद्वीप आयलँड अँड मिनिकॉय आयलँड्स आर सेपरेटेड बाय विच चॅनल? हा प्रश्न एक्झामिनरचा फेवरेट आहे. ठीक आहे. तर लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेट सेपरेट झालेला आहे 9 अंश चॅनलमुळे. कशामुळे? 9 अंश चॅनलमुळे. 8 अंश चॅनलमुळे काय सेपरेट झालेलं आहे? तर लक्षात ठेवा, लक्षद्वीप मधील जे मिनिकॉय बेट आहे, तर ते आणि मालदीव हे सेपरेट झालेले आहेत 8 ना. ठीक आहे, मालदीव. ठीक आहे. त्याच्यानंतर 10 अंश चॅनल कशाला सेपरेट करतं? अंदमान आणि निकोबार बेटाला. अंदमान आणि निकोबारला. 8 अंश कशाला सेपरेट करतं? लक्षद्वीप मधील मिनिकॉय बेट आणि मालदीव. ठीक आहे. मिनिकॉय, मालदीव 8. आणि 9 कशाला सेपरेट करते? लक्षद्वीप आणि मिनिकॉयला. कोणाला करते? लक्षद्वीप आणि मिनिकॉयला. आणि 10 चॅनल कशाला? 10 अंदमान आणि निकोबारला. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे हे. पुढचा प्रश्न आहे. जी टी त्रिवार्था यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे? As per GT Trivartha climate classification, western coastal plain and Tripura state exhibit which of the following types of climate? ठीक आहे. आता बघा, तुम्हाला याचा आन्सर येत असेल वेल अँड गुड आहे. जर येत नसेल तर लॉजिकनं काढायचं आपल्याला. ऑप्शन मोठं कोणतं आहे आणि ऑप्शन मध्ये ब्रॅकेट कुठे आहे आणि ब्रॅकेटचं लॉजिक काय आहे? एक्झामिनर त्या ऑप्शन बद्दल थोडीसे डिटेलमध्ये माहिती सांगतोय. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, उष्णकटिबंधित पावसाळी इन ब्रॅकेट मान्सून हवामान. ठीक आहे, आन्सर आहे ऑप्शन नंबर 3.
आणि मित्रांनो परत सांगतोय, अशा ट्रिक्स 7 वेळेस काम करतात 10 पैकी, आणि ज्यावेळेस तुमचं अभ्यास नसेल त्यावेळेस तुम्ही ह्या ट्रिक्स वापरा. आता पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी किती आहे? Which of the following percentage indicate the proportion of rain received in Maharashtra from northwest monsoon? North, south, east, west. तर नॉर्थ वेस्ट कडनं आपल्याला 85% पाऊस मिळतो, आणि नॉर्थ ईस्ट ज्याला आपण रिट्रेटिंग मान्सून म्हणतो तिथून आपल्याला 15% पाऊस मिळतो. आणि हा 15% रिट्रेटिंग केव्हा कोणत्या महिन्यात आहे? ऑक्टोबर ते जानेवारी मध्ये. आणि 85% नैऋत्य मोसमी वारे मे ते सप्टेंबर या काळामध्ये आपल्याला पाऊस मिळतो. पुढचा प्रश्न बघायचा आहे आता. 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादाचे स्वस्त आणि जलद निपटारा करणारी रिकामजागा सुरू करण्यात आली आहे. रिकामजागा वॉज इंट्रोड्यूस इन 1995 फॉर इनएक्सपेन्सिव्ह अँड स्पीडी सेटलमेंट ऑफ बँक कस्टमर्स डिस्प्यूट. तर बँक कस्टमर्स चा डिस्प्यूट रिझॉल्व्ह करण्यासाठी कोणती समिती का कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे? आता बघा, पहिलं आणि चौथं तर तुम्ही बाजूला काढा. ठीक आहे. आता दुसरं आणि तिसरं मध्ये कन्फ्युज होऊ शकतं. एक तर ग्राहक सेवा समिती आणि बँकिंग लोकपाल योजना. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, बँकिंग लोकपाल योजना. ओके. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करा. वर दिलेल्या विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे आहे विचारले आपल्याला. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली आहे. राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती. आता राष्ट्रीय उत्पन्न, ठीक आहे, पहिले नंतर बघूया त्याला. आता ही जी समिती आहे, समितीमध्ये प्रोफेसर महालनोबिस, प्रोफेसर गाडगीळ, प्रोफेसर राव यांचा समावेश होता. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये झाला. ठीक आहे. एकदा इंग्लिश मध्ये बघूयात. आफ्टर इंडिपेंडन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अपॉइंटेड नॅशनल इन्कम कमिशन August 1948. The committee consisted Professor P.C. Mahalanobis, Gadgil, आणि राव. The first report of the National Income Committee appeared in 1951 and final report in 1954. आपल्याला इनकरेक्ट विचारलाय. प्रश्न लक्षात घ्या, महत्वाचा आहे, कारण की 2022 मध्ये मला हाच प्रश्न विचारला जाणार आहे. ठीक आहे. ह्याच प्रश्नाला थोडंसं मॉडिफाय केलेलं आहे त्यांनी. ओके. तर लक्षात ठेवा, ब आणि क हे विधान बरोबर आहे. आपल्याला विचारले चूक विधान, त्याच्यामुळे उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, फक्त अ, कारण की ऑगस्ट 1949 मध्ये समितीची नियुक्ती करण्यात आली होती. आता हे राष्ट्रीय उत्पन्न नेमकं अर्थ काय? राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे भारतातील एखाद्या देशातील नागरिकांनी, ठीक आहे, एखाद्या देशातील नागरिकांनी साधारणपणे एका वर्षामध्ये कमावलेल्या एकूण उत्पादनाला राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. ठीक आहे. ही डेफिनेशन लक्षात ठेवा, साधी सोपी आहे. पुढचा प्रश्न, ग्रामीण भागातील शेती व संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी रिकामजागा ही शिखर संस्था आहे. आता बघा, शेती आणि संबंधित उपक्रम म्हणलं की नाबार्ड, ज्याची स्थापना 1982 ला झालेली आहे. रिझर्व्ह बँक म्हटलं की आपल्याला काय काय लक्षात यायला पाहिजे? रिझर्व्ह बँक ऍक्ट 1934 अंतर्गत हिची स्थापना झालेली आहे. रिझर्व्ह बँक स्थापन करा हे कोणत्या कमिटीने सांगितलं असेल? कारण की कोणती तर कमिटी असेलच ना, तर त्या कमिटीला म्हणतात रॉयल कमिशन. ठीक आहे, रॉयल कमिशन. रॉयल कमिशनलाच अजून एक नाव आहे, हिल्टन यंग कमिशन. ओके. लक्षात ठेवा, 1935 ला याची स्थापना झाली. 1935 ते 1937 मध्ये याचं हेडक्वार्टर होतं कलकत्ता. त्याच्यानंतर 1937 नंतर याचं हेडक्वार्टर बॉम्बेमध्ये, मुंबईमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. आणि 1949 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. ओके, नॅशनलायझेशन करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न 21-22 त्यावेळेसच्या करंट अफेअर रिलेटेड आहे, आणि आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. ओके. नेक्स्ट प्रश्न बघायचा आहे. 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता रिकामजागा आहे. सोपा प्रश्न आहे, आणि 2011-2001 जनगणनेवरती ऍटलिस्ट 2 तरी प्रश्न आपल्याला हर वर्षी पाहायला मिळतात. ठीक आहे. तर उत्तर आहे 382. आता आपण 2001 मध्ये किती घनता होती? तर ती होती 325. महाराष्ट्राची घनता 2011 मध्ये किती आहे? 365.
आणि छत्रपती संभाजीनगरची पण 365च आहे. आता 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये सर्वात जास्त घनता असलेलं राज्य कोणतं? बिहार आहे. 2 नंबरला वेस्ट बेंगॉल आहे. सर्वात कमी घनता अरुणाचल प्रदेश. किती? फक्त 17. त्यानंतर आहे मिझोराम. सर्वात जास्त घनता असलेली केंद्रशासित प्रदेश कोणतं? दिल्ली. आणि सर्वात कमी अंदमान आणि निकोबार. ठीक आहे. आता बघूयात आपण प्रश्न पुढचा. हा जो प्रश्न आहे तो एक्झामिनरनं बोर्डानं कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणार आहे? विच ऑफ द फॉलोइंग मार्केट सेगमेंट इज ग्रोथ अँड प्रॉफिट ओरिएंटेड इन द इंडियन कमर्शियल बँकिंग सिस्टम? आता बघा, इंटरनेट बँकिंग तर पेमेंटचं रिलेटेड आहे, त्याच हे तर आलंच नाही. मोबाईल बँकिंग बाजूलाच काढा. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट रिलेटेड राहिलं काय? रिटेल बँकिंग. काय? रिटेल बँकिंग. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे हा. भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबीवर अवलंबून आहे. त्या म्हणजे बघा, एक्झामिनरनं विचारले, प्रोडक्टिव्हिटी इन इंडियन ऍग्रिकल्चर इज मेनली डिपेंड ऑन 2 सेट्स ऑफ फॅक्टर. कोणते 2 फॅक्टर? उत्पादकता म्हटलंय. ठीक आहे, उत्पादकता म्हणलंय एक्झामिनरनं, आपल्याला उत्पादकता विचारली आहे. लक्षात ठेवा, इथंच ट्रॅप आहे. आपल्याला काय वाटणार आहे? मनुष्यबळ असणार आहे, सिंचन सुविधा असणार आहे, इथंच फसणार आहे. तर लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक. हे उत्पादनासाठी म्हणलंय आपल्याला त्यांनी. ओके. टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स आणि इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स. आता याच्यामध्ये आपल्याला काय गोष्टी लक्षात ठेवायच्यात? तर लक्षात ठेवा, जर हा प्रश्न आपल्याला असा विचारला असता, एखाद्या प्रदेशातील कृषीवर परिणाम करणारे घटक कोणते? आणि किंवा असा प्रश्न विचारला असता, एखाद्या प्रदेशातील कृषीवर परिणाम करणारे भौतिक घटक कोणते? ठीक आहे, फिजिकल फॅक्टर कोणकोणते? तर ते कोणकोणते फिजिकल फॅक्टर आहेत? तर लक्षात ठेवा, स्थलाकृती म्हणजे टेरेन. ओके. टोपोग्राफी, त्यानंतर क्लायमॅट अँड सॉइल, हवामान आणि मृदा. कोणकोणते आहेत? भूप्रदेश म्हणजेच आपलं टरेन, नंतर टोपोग्राफी, क्लायमॅट आणि काय? सॉइल. लक्षात ठेवा हे 4. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर असा प्रश्न विचारला असता, एखाद्या प्रदेशातील कृषीवर परिणाम करणारे पायाभूत सुविधा घटक कोणते? किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल फॅक्टर्स कोणते? इन्फ्रास्ट्रक्चरल फॅक्टर विचारले तर कृषीसाठी कोणते येणार? सिंचन सुविधा येणार. ठीक आहे. रस्ते येणार, कारण की ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट म्हणलं की काय? स्टोरेज फॅसिलिटीज आहेत का त्या बघणार. पुन्हा क्रॉपचं इन्शुरन्स आहे का ते बघायला लागणार. रिसर्च अँड डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलतोय ना. पुन्हा कर्ज मिळतंय का नाही त्याच्याबद्दल असणार. वीज, ह्या गोष्टी कशात येणार? इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये येणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. प्रश्न क्रमांक 49 आता आपल्याला विचारले त्यांनी. खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्र व्यवस्थापक कायदा 2003 ची उद्दिष्ट कोणती? विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस पण एक्झामिनरनं आपल्याला उद्दिष्ट विचारलं, एम विचारलंय किंवा गोल असे विचारलं असेल, तर समजायचं आपल्याला पॉझिटिव्ह ऑप्शन पकडायचे. ठीक आहे, पॉझिटिव्ह ऑप्शन पकडायचे. आता यांनी काय म्हटलंय? कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे. ठीक आहे. टू सेट लिमिट ऑन गव्हर्नमेंट बॉरोविंग अंडर अ टाइम बाउंडिंग प्रोग्राम. आता एक्झामिनरनं हे जे ऑप्शन बनवलंय ना, बघा किती कॅल्क्युलेट करून बनवलंय. तो काय म्हणतोय? टू सेट लिमिट ऑन गव्हर्नमेंट बॉरोविंग. गव्हर्नमेंटच्या बॉरोविंग वरती लिमिट करणं अंडर टाइम बाउंडिंग प्रोग्राम. ठीक आहे, म्हणजे यांनी काय सांगितलंय? उपाय सांगितलाय. ठीक आहे, उपाय सांगितलाय की गव्हर्नमेंटनं कसं बॉरोइंगच्या रिलेटेड उपाय सांगितलेला आहे यांनी. ठीक आहे, म्हणजे हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे आणि हे तर करावंच लागणार आहे. हे स्टेटमेंट बरोबर असणार आहे का? ऑब्व्हियसली बरोबर आहे, असं उद्दिष्ट असू शकतं. दुसरं काय म्हणतंय? महसुली तूट शून्य गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे. टू अचीव
झिरो रेव्हेन्यू डिफिसिट अँड ब्रिंग डाऊन फिस्कल डेफिसिट. बरोबर आहे. हे पण उद्दिष्ट आहे आणि याच्यामध्ये काही असं काही निगेटिव्ह वगैरे काही सांगितलं नाही. स्टेटमेंट स्ट्रेट फॉरवर्ड आहे. दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणे. आता मला सांगा, आपल्या डेमोक्रेसीमध्ये शासन जबाबदारच असतं. आपलं पार्लमेंटरी सिस्टीम काय आहे? आपण लास्टच्याच व्हिडिओमध्ये इंडियन पॉलिटीचा प्रश्न बघितला होता. पार्लमेंटरी सिस्टीम जबाबदार असतं. तर हे विधान पण बरोबर आहे. शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. हे पण कशाचं लक्षण आहे? आपल्या डेमोक्रेसीचं लक्षण आहे. तर उत्तर आलेलं आहे वरीलपैकी सर्व ऑप्शन 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आता, भारतातील विशेष आर्थिक क्षेत्राचे खालीलपैकी कोणते महत्वाचे उद्दिष्ट नाही? Which of the following is not an important objective of special economical zone in India? कोणतं उद्दिष्ट नाहीये? लक्षात ठेवा, नाही विचारले त्यांनी. तर ह्या स्पेशल इकॉनॉमिकल झोन ऍक्ट 2005 नुसार 4 इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे जादा आर्थिक क्रियाकलापाची निर्मिती, निर्यातीचा प्रोत्साहन, रोजगार निर्मिती आणि सॉरी चौथं हे आहे ऑब्जेक्टिव्ह आहे देशांतर्गत व परदेशी गुंतवणुकीमध्ये चालना देणं. ठीक आहे. तर उत्तर आलं ऑप्शन नंबर 3. ओके. याच्यामध्ये एक मुद्दा अजून लक्षात ठेवा, जो की आपल्याला पुढे 2022 मध्ये प्रश्न पाहायला मिळणारच आहे. तो म्हणजे निर्यात प्रक्रिया क्षेत्र, ज्याला म्हणतो आपण एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन. तर 1965 मध्ये गुजरातमध्ये कांडला पोर्ट वरती पहिल्यांदा ईपीझेड अप्लाय करण्यात आलेलं होतं आणि एशियामध्ये, भारतातच नव्हे तर एशियामध्ये ईपीझेड एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन अप्लाय करणारं भारत हे पहिलं होतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. बालमृत्यू दर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील 1 वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे रिकामजागा वयाखालील मुलांच्या मृत्यूची संख्या आहे. The infant mortality rate is the number of death of children under रिकामजागा of age in a given geographical area during a given year per 1000 live birth. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे 1 वर्ष. ठीक आहे. साधं सोपं प्रश्न आहे, 1 वर्ष. ठीक आहे. आपण खूप वेळेस हे कन्सेप्ट पण डिस्कस केलेले आहेत. NEE 2020च्या 2000 या ऍक्ट मध्ये असतं. पुढचा प्रश्न बघूयात आता. आता हा प्रश्न त्यावेळेसच्या करंट अफेअर रिलेटेड आहे. आपल्याला फक्त याच्यामध्ये हे शेप्स आहेत ना, या शेप्स बद्दल आपल्याला माहिती करायची आहे. कारण की 2020-21 कोणता काळ होता? कोविडचा काळ होता. ठीक आहे. आता आपण पाहूयात की कोणता शेप इकॉनॉमी काय आहे हे दर्शवतं. तर त्याच्यामध्ये पहिला आहे व्ही शेप. ठीक आहे. व्ही शेप बघा, याच्याबद्दल म्हणजे याची डेफिनेशन, सर्व महत्वाची माहिती ना तुम्हाला पीडीएफ मध्ये मिळून जाईल. पीडीएफ आपल्या टेलिग्रामवर मिळते तुम्हाला. तर व्ही शेप बघा, व्ही म्हणजे असं आहे. पहिल्यांदा काय व्हायले, तुमची इकॉनॉमी काय व्हायली, घसरायली, डिक्रीज व्हायली आणि नंतर काय व्हायली, रॅपिडली वर यायली. ठीक आहे. रिकव्हरी रॅपिडली व्हायली, त्याला काय म्हणतात, व्ही आकार. ठीक आहे. तीव्र घसरणीनंतर जलद पुनर्प्राप्ती. त्यानंतर यू शेप कसा आहे बघा, असा खाली घसरायली घसरायली आणि अचानक वर उचलली. म्हणजे घसरणं व पुनर्प्राप्ती यांच्या दरम्यान काही कालावधी लागतो. ठीक आहे, काही कालावधी लागतो. डब्ल्यू आकार कसा आहे, तर बघा, पहिल्यांदा घसरली, पुन्हा रिकव्हरी झाली, पुन्हा घसरली, पुन्हा रिकव्हरी झाली. ठीक आहे. पुनर्प्राप्तीनंतर पुन्हा एकदा घसरती. त्याच्यानंतर यल आकार कसा, आता बघा, घसरली, मग कंटिन्यू काही काळासाठी घसरलेलीच आहे. नंतर आहे के. के म्हणजे बघा, काही सेक्टर बूम व्हायलेत, काही सेक्टर बूम होत नाहीयेत. ठीक आहे, याला के आकाराचा शेप म्हणतात. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. याच्याबद्दल बघा, ऑलरेडी पीडीएफ मध्ये खूप सारे महत्वाचे मुद्दे आहेत बघा. खूप सारे मुद्दे नाहीत, महत्वाचे मुद्दे मी टाकलेले आहेत. आता 53 प्रश्न हा पण करंट अफेअर रिलेटेड आहे, आपल्यासाठी एवढा रिलेव्हंट नाहीये. आता हा जो प्रश्न आहे, कॉमन लॉजिक वापरून आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भारतातील वीज
वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे. द कॉस्ट रिकव्हरी ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर इज सॅटिस्फॅक्टरी इन इंडिया. अरे बाबा, भारतात कितीतरी लोक वीज भरत नाहीत बाबा, बिल भरत नाहीत तर ठीक आहे. आणि जे लोक बिल भरतात ना, तर हे काय करतात, त्यांच्याच रेटिंग जास्त करून देतात, असं बॅलन्स करायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, खूप अनुभव आहे. तर हे विधान तर चुकीचंच आहे. समाधानकारक आहेत का? नाही आहेत. भारतातील उद्योगाचा विजेचा दर हा जगातील सर्वात जास्त आहे. अरे नाही बाबा, असा उद्योगाच्या विजेचा दर जेवढा जर वाढविला तर कसं होईल? आणि भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरविली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे? नाही बाबा, स्वस्त नाहीये. हे युरोपियन कंट्रीज मध्ये सगळ्यात स्वस्त आहे ते. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे वरीलपैकी एक पण नाही, आन्सर आहे 4. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. वर दिलेल्या विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे? हा पण प्रश्न आपण एकदम कॉमन लॉजिकनं वापरून काढणार आहोत. ठीक आहे, कारण की बघा, हे गोष्टी तुम्ही अभ्यासातून काढण्यापेक्षा कॉमन लॉजिकनं तुम्ही फास्ट काढू शकतात. आता ऑप्शन अ काय म्हणते, भारत आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकावर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार, बघा, आंतरराष्ट्रीय व्यापार म्हटलं की आपण काही गोष्टी एक्सपोर्ट करतो, काही गोष्टी इम्पोर्ट करतो. तर यांच्या किमतीच्या फरकावरून तर व्यापाराचं स्वरूप आपल्याला कळतं ना. हे विधान बरोबर आहे. व्यापाराच्या अटी वस्तूंच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्यांच्या किमतीच्या गुणोत्तराशी संबंधात येतात. काय म्हणले बघा, व्यापाराच्या अटी वस्तूच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्यांच्या किमतीच्या गुणोत्तरावर संबंधित असतात. तर बरोबर आहे ना. हे कामून असतं की डम्पिंग होऊ नये ना. ठीक आहे, डम्पिंग होऊ नये, त्यामुळे हा कन्सेप्ट असतो. आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषाच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात. तर आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार क्षेत्राच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात. बरोबर आहे ना. दुहेरी नोंद पद्धत म्हणजे एक एक्सपोर्ट जिथं करायला तिथं, म्हणजे एका कंट्रीतून जायले आणि दुसऱ्या कंट्रीत पोहोचायले, ह्या दोन्ही पद्धतीने व्हायले. तर असं लॉजिक लावलं तरी तुम्हाला लक्षात येऊन जाईल. डबल एंट्री बुक किपिंग मेथड तर आहेच. तर उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर क आलं. आता याचं उत्तर तर ऑप्शन एक आहे वरीलपैकी सर्व. पण काय लक्षात ठेवायचं आपल्याला याच्यामध्ये? याच्यात लक्षात ठेवायचं आपल्याला आहे बॅलन्स ऑफ पेमेंट काय आहे. तर लक्षात ठेवा, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे एखादा ठराविक कार्यकाल आहे. ठीक आहे, एखादा ठराविक कार्यकाल म्हणजेच आपण बघूया 2025 जानेवारी पासून तर डिसेंबर, एक वर्ष पकडा आता. ठीक आहे, आपलं फायनान्शियल इयर तर मार्च पासून आहे. ठीक आहे, एक वर्षामध्ये देशा भारत आणि USA मध्ये जो ट्रेड झालेला आहे ना, तर ह्या देशांतर्गत होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहाराचे मोजमापन करण्यासाठी वापरलेली पद्धत म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट. ओके, ठराविक काळासाठी. आणि त्याच्यासाठी काय वापरतो आपण? एंट्री कोणती? डबल एंट्री बुक किपिंग मेथड. ठीक आहे, डबल एंट्री बुक किपिंग मेथड. आता याच्यात काय गोष्टी लक्षात ठेवायचं की बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये तीन महत्वाचे हे असतात. ठीक आहे, तीन महत्वाच्या खाती आहेत. बॅलन्स ऑफ पेमेंटचे तीन महत्वाचे खाते अकाउंट आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे चालू खाते, ज्याला आपण म्हणतो करंट अकाउंट. त्यानंतर दुसरं आहे भांडवली खाते, ज्याला आपण म्हणतो कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट. त्यानंतर तिसरं आहे वित्तीय खाते, ज्याला आपण म्हणतो फायनान्शियल अकाउंट. तर आता चालू खाते म्हणजे काय? करंट अकाउंट म्हणजे भांडवली खाते, कॅपिटल अकाउंट प्लस वित्तीय खाते, फायनान्शियल अकाउंट म्हणजे चालू खाते. चालू खात्यामध्ये कशाचा समावेश होतो? देशात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या वस्तू सेवांचा जो प्रवाह आहे त्याची नोंद आपल्याला चालू खात्यामध्ये पाहायला मिळते. ठीक आहे, त्यानंतर आहे भांडवली खाते. याच्यामध्ये आपल्याला देशात येणाऱ्या गुंतवणुकीचा प्रवाह पाहायला मिळतो. ठीक आहे, गुंतवणुकीचा प्रवाह पाहायला मिळतो, नेट फ्लो ऑफ इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, आणि वित्तीय खात्यामध्ये आपल्याला
कशाचे नोंदणी पाहायला मिळते तर व्यवसाय, व्यवसाय, त्यानंतर बॉन्ड्स, शेअर्स यातील गुंतवणुकीच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय आर्थिक प्रवाह पाहायला मिळतो आपल्याला. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार पाहायला मिळतो कशामध्ये? बिझनेस, रिटेल, इन्व्हेस्ट, बॉन्ड्स आणि स्टॉक्स मध्ये. ठीक आहे. तर आता पाहूयात आपण पुढचा प्रश्न. आता बघा, ह्या प्रश्नाचं डिटेल अनालिसिस पीडीएफ मध्ये ऑलरेडी मेन्शन आहे, त्याच्यामुळे तुम्ही जे मेन्शन केले नाही आता ते फक्त ऐका. ठीक आहे, लिहित बसू नका. पुढचा प्रश्न आहे 56वा. सायन्सचे प्रश्न सुरू झालेत आता. 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेल्या न्यूट्रॉन्स म्हणजे? तर तो आहे थर्मल न्यूट्रॉन, औष्णिक न्यूट्रॉन. ठीक आहे, औष्णिक न्यूट्रॉन. आता एपिथर्मल न्यूट्रॉन 0.025 ते 0.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट्स. वेगवान न्यूट्रॉन 1 ते 20 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि मंद न्यूट्रॉन्सला 1 ते 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट्स. ठीक आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत उष्णता ट्रान्सफर कशी होते? The transfer of heat from a body at a low temperature to a body at high temperature is रिकाम जागा. लक्षात ठेवा, ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम अ बॉडी ॲट लो टेम्परेचर. एक बॉडी आहे जिचं टेम्परेचर खूप कमी आहे आणि टू अ बॉडी ॲट हाय टेम्परेचर. तर कसं आपण हे करू शकतो? तर लक्षात ठेवा, काही बघा, हे इम्पॉसिबल आहे का? चुकीचं आहे. दोन्ही वस्तू एकमेकांच्या संपर्कात ठेवल्या तर नाही, असं पण नाहीये. जर हे पॉसिबल तेव्हाच आहे, काही बाह्य डुईंग सम एक्सटर्नल वर्क, त्यावेळेस ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम वन बॉडी ॲट अ लो टेम्परेचर टू बॉडी ॲट हायर टेम्परेचर वाहते. ठीक आहे, लक्षात ठेवा. आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, काही बाह्य कार्य करून ते शक्य आहे. पुढचा प्रश्न आहे आता बघा, साऊंड वरती 2017 पासून एक्झामिनरनं 3 वेळेस प्रश्न विचारलाय. म्हणजे साऊंड हा सायन्सचा महत्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे? द मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड मीन्स व्हॉट? आता ना, याचं उत्तर देण्याआधी ना आपण थोडे महत्वाचे कन्सेप्ट डिस्कस करूयात साऊंड रिलेटेड. ठीक आहे. साऊंड, लॉंगिट्युडनल वेव्ह. साऊंड म्हटलं की आपल्याला काय लक्षात येते? साऊंड साठी मीडियम लागतं. ठीक आहे, साऊंडला ट्रान्सफर होण्यासाठी काय लागतं? मीडियम लागतं. सॉलिड मध्ये सर्वात जास्त, नंतर लिक्विड, गॅस. ओके. माणूस, ह्युमनची कॅपॅसिटी काय आहे आवाज ऐकण्याची? तर ह्युमन कॅपॅसिटी आहे 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स, ज्यालाच आपण म्हणतो 20K हर्ट्स. 20 हर्ट्सच्या पेक्षा कमी जी असते रेंज, त्याला म्हणतात इन्फ्रासॉनिक. ठीक आहे, काय म्हणतात? इन्फ्रासॉनिक. आणि या इन्फ्रासॉनिक मध्ये फ्रिक्वेन्सी कमी असते. आणि 20 किलो हर्ट्स पेक्षा, म्हणजे 20 हर्ट्स, ज्याला इन्फ्रासॉनिक म्हणतो, ज्याच्यामध्ये व्हायब्रेशन विथ फ्रिक्वेन्सी लेस दॅट 20 हर्ट्स म्हणजे इन्फ्रासॉनिक. इन्फ्रासॉनिक. हा, बरोबर आहे. आणि 20K हर्ट्स, ठीक आहे, 20,000 हर्ट्स पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी रेंज असते, त्या रेंजला म्हणतात अल्ट्रासॉनिक. आणि याच्यामध्ये कोण कोण कम्युनिकेशन करतात? तर बॅट, डॉल्फिन करतात. ह्युमनला अल्ट्रासॉनिक आणि इन्फ्रासॉनिक या दोन्हीचा पण पत्ता लागत नाही, त्या आपण एबल नाहीये ते ऐकण्यासाठी. जर साऊंड 80 dB पेक्षा, आता लक्षात ठेवा हे डीबी युनिट आहे, पेक्षा जास्त जर आवाज ऐकला ह्युमन इयरनं, तर तो नॉईस मध्ये कन्सिडर करतो आपण. आता महत्वाचा कन्सेप्ट आहे आपल्या प्रश्नाशी रिलेटेड, तो म्हणजे बर्ड्स, पक्षी हाय पिच साऊंड प्रोड्यूस करतात. हाय पिच साऊंड प्रोड्यूस करतात कोण? पक्षी. आणि लायन प्रोड्यूस करतो लो पिच साऊंड. काय करतो? लो पिच साऊंड प्रोड्यूस करतो. ठीक आहे. आता लो पिच साऊंड म्हणलं की
मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी आणि हाय पिच म्हणलं की फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम आणि आपला आन्सर तेच आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. सॉरी, आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, लो पिच लिमिट ऑफ ऑडिबिलिटी. जर इथे मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सीच्या ऐवजी मॅक्झिमम दिला असतं तर अप्पर पिच आला असतं. लक्षात ठेवा, नेक्स्ट टाइम आपल्याला ना लो पिच लिमिट ऑफ ऑडिबिलिटी कोणत्या कशाशी रिलेटेड आहे असं जर काही विचारलं तर लक्षात ठेवा लायन. आता यामध्ये एक कन्सेप्ट लक्षात ठेवा अजून, तो म्हणजे लार्जेस्ट amplitude ऑफ साऊंड वेव मेक्स साऊंड लाऊडर. ठीक आहे, म्हणजे amplitude डायरेक्टली proportional टू लाऊड. Loudness directly proportional to the square of amplitude of vibrations. एक लक्षात ठेवा, हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे हाय पिच, लो फ्रिक्वेन्सी म्हणजे हाय वेवलेंथ आणि लो पिच. हाय फ्रिक्वेन्सी म्हणलं की लो वेवलेंथ. ठीक आहे, आता बघा, जरी तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल ना तर पीडीएफ मध्ये एकदम प्रॉपरली मी पूर्ण अरेंज केलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, हिरा हा रिकामजागा आहे. तर डायमंड हा कोव्हॅलंट क्रिस्टल आहे. ठीक आहे, कोव्हॅलंट सहसंयोगी स्फटिक आहे. आणि हे कोव्हॅलंट क्रिस्टल कसे असतात, तर हे हार्ड सॉलिड्स असतात आणि पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, जसे की डायमंड झालं, त्यानंतर क्वार्ट्ज आणि SiO2. त्यानंतर आहे आयोनिक क्रिस्टल. कसं आहे, तर आयोनिक क्रिस्टल कंपोज ऑफ अ चार्ज्ड पार्टिकल्स. ठीक आहे, हेल्ड टुगेदर बाय कोणता कोव्हॅलंट, सॉरी, कोलम कोलंबिक फोर्स. ठीक आहे, कोलंबिक फोर्स. आणि मॉलिक्युलर क्रिस्टल, आता मॉलिक्युलर क्रिस्टलला अजून एक नाव आहे वॅन्डर वॉल क्रिस्टल. आणि वॅन्डर वॉल क्रिस्टल आलं की काय, हा सॉफ्ट आहे, लो मेल्टिंग पॉइंट आहे आणि पुअर कंडक्टर ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी आहे. ठीक आहे, हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, आता यांनी बघा, प्रश्न कसा आहे, रिकामजागा मिश्र धातूचे उच्च सामर्थ्यते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगामध्ये वापर करण्याची शिफारस करतात. तर the high strength to weight ratio of रिकामजागा alloy mainly recommends their use in aircraft and ऑटोमोबाईल इंडस्ट्री. तर काय आहे याचं उत्तर, ॲल्युमिनियम. ठीक आहे, ॲल्युमिनियम. साधा सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, वातावरणात खालच्या वातावरणात इन लोअर ॲटमॉस्फिअर हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड यामध्ये अभिक्रिया होऊन धुआर तयार होतो. हाच अनोन्य क्रियेत रिकामजागा हे दुय्यम पदार्थ असतात. स्मॉग इज फॉर्म बाय द रिएक्शन बिटवीन हायड्रोजन अँड कार्बन ऑक्साईड. दिस इंटरॅक्शन प्रोड्युसेस रिकामजागा सेकंडरी पोल्युशन. एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला माहित असेल वेल अँड गुड आहे, नसेल माहित तर लक्षात ठेवा, ऑप्शन मध्ये इथं फक्त ओनली ओनली तिन्ही स्टेटमेंट रिस्ट्रिक्टिव्ह आहेत आणि चौथं स्टेटमेंट एक तर मोठं पण आहे आणि आपलं लॉजिक आहे, जेवढं मोठं ऑप्शन तेवढं आन्सर येण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे, तर उत्तर आहे ओझोन, अल्डिहाइड, कीटोन, पॅरॉक्सलाइड, नायट्रेट. ठीक आहे, आता आपल्याला ह्या प्रश्नातनं काय काय लक्षात ठेवायचं आहे, तर प्रायमरी सोर्स कोणते आणि सेकंडरी सोर्स कोणते आहेत. तर लक्षात ठेवा, प्राथमिक प्रदूषक म्हणजे प्रायमरी पोल्युटंट्स आहेत कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड. नायट्रोजन नॉक्स आणि सॉक्स म्हणलं की काय बनतं, ऍसिड रेन बनतं. त्यानंतर आहेत हायड्रोकार्बन्स, हायड्रोकार्बन्स. आणि सेकंडरी पोल्युटंट्स कोणते आहेत, द्वितीयक प्रदूषक ओझोन, त्यानंतर ओझोनच्या नंतर आहे पेरॉक पेरॉक्झी पेरॉक्झी ऍसिलिटेलिन नायट्रेट, PAN. फोटोकेमिकल स्मॉग आहेत, त्यानंतर फोल्डिहाइड आहेत आणि सल्फरिक ऍसिड आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे अमिबावरती, आणि अमिबावरती आलेला हा तिसरा प्रश्न आहे 2017 नंतरचा. अमिबा हा प्रोटोझुअन प्राणी आहे, कारण
Amoeba is a protozoan animal because it is a cellular animal with tissues and organ. हा एकपेशीय प्राणी ज्यामध्ये ऊती आणि अवयव नाहीत. बरोबर आहे. सर्व प्राण्यामध्ये प्राचीन व सामान्य प्राणी. इट इज अ सिंपल अँड मोस्ट प्रिमिटिव्ह ऑफ ऑल एनिमल. बरोबर आहे. त्यानंतर आहे म्हणलंय की ते नी म्हणलंय सुडोपोडिया इज अ प्रेझेंट फॉर लोकोमोशन. तर हे पण विधान बरोबर आहे. सुडोपोडिया मुवमेंटसाठी वापरतात. आणि अंगावर छिद्रे असलेला प्राणी, तर हे विधान चूक आहे. आन्सर आहे अ ब क 3. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा. अमिबाचं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं ड्यू टू बायनरी फिजन. कशानं होतं? बायनरी फिजन मुळे होतं. पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न बघा, खालील आता जोड्या लावा विचारले. इकडं ओरिजिनल नाव आहे आणि इकडे सायंटिफिक नाव आहे. ठीक आहे. हा तुम्हाला येत असेल तर वेल अँड गुड, नसेल तर लक्षात ठेवा. कधी पण एक्झामिनरना जर नवीन कन्सेप्ट विचारला असेल, ठीक आहे, किंवा फर्स्ट टाइम अशा टाईपचे प्रश्न विचारलेले असेल, तर लक्षात ठेवायचं ऑल ऑफ द अबव आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. आणि सायंटिफिक नेम हे पेअर मध्ये फर्स्ट टाइम असे असे विचारलेले आहेत अॅनिमलचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आता. खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहांनी प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला? तर जमिनीवर ती सर्वप्रथम कोणी केलेला आहे? आता बघा, मी तुम्हाला सांगितलेलं होतं, जिथं ब्रॅकेट आहे म्हणजे थोडी माहिती एक्स्ट्रा सांगितली. ठीक आहे. पण मी सांगितलं होतं 10 पैकी 7 वेळेस ते लॉजिक चालणार आहे. ठीक आहे. तर हे उत्तर चुकीचं आहे. उत्तर आहे ऑप्शन नंबर फक्त ब, ऑप्शन नंबर 4 अभयचर प्राणी. ठीक आहे. अभयचर प्राणी. पुढचा प्रश्न पाहूयात. आता याच्याबद्दल पूर्ण अनालिसिस पीडीएफ मध्ये तुम्हाला मिळून जाईल. पुढचा प्रश्न बघा. वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली? तर आता बघा, ऑप्शन मध्ये पण काय आहे? थिओफायटा, कार्ल लिनास आणि स्मिथ. आणि ऑप्शन 2 मध्ये 2 सायंटिस्ट दिलेला आहे, म्हणजे थोडी माहिती जास्त दिलेली आहे. तर ते लॉजिक जरी तुम्हाला जर तुमच्या माहित नसेल आन्सर आणि तुम्हाला आन्सर काढायचं, तर ह्या लॉजिकनं काढू शकतात. ओके. बेथन आणि हुकर यांनी 3 पद्धतीमध्ये वर्गीकरण केलेलं आहे, जसं की डायकॉटलिडॉन, त्याच्यानंतर मोनोकॉटलिडॉन आणि जिम्नोस्पर्म्स. थर्मो थ्रिओफायटस यांना काय म्हणलं जातं? तर वनस्पती शास्त्र शास्त्राचे जनक, म्हणजे काय? फादर ऑफ बॉटनी. कार्ल लिनायस यांना म्हणतात वर्गीकरण शास्त्राचे जनक, म्हणजेच फादर ऑफ टॅक्सॉनॉमी. स्मिथ यांनी शेवाळावरती, अलगीवरती अभ्यास केलेला आहे. आणि एक अजून लक्षात ठेवा, ॲरिस्टॉटल, तर यांना म्हणतात फादर ऑफ झुऑलॉजी, म्हणजे प्राणीशास्त्राचे जनक. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणता कारक जीव गव्हावरील तांबोरा रोगासाठी कारणीभूत आहे? ठीक आहे. तुम्हाला माहित असेल तर वेल अँड गुड, नसेल तर लॉजिक काय आहे? मोठा ऑप्शन आणि ऑड ऑप्शन. याच्यामध्ये 3 शब्द आहेत, बाकीच्या ऑप्शन मध्ये 2 शब्द आहेत. बघा, तुम्हाला वाटत असेल की हे लॉजिक काही पण आहे, पण ट्रस्ट मी, ज्या वेळेस ना तुम्हाला तुक्का मारायचा असेल ना, तर अशा लॉजिक न वापरा, आन्सर यायचे जास्त चान्सेस राहतात. ठीक आहे. पॅक्झिनिया ग्रामिनी टिटिकाय. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघायचा आता. शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पाझरते? इन ऍग्रिकल्चर ग्राउंड वॉटर इज टॅप्ड बाय, आता आपल्या सर्वांना माहिती आहे, विहीर. ऑप्शन 2 याचं करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते? विच ऑफ द फॉलोइंग इज अ गुड कोलेस्ट्रॉल? तर लक्षात ठेवा, कोलेस्ट्रॉल बद्दल, कोलेस्ट्रॉल कोण प्रोड्यूस करतं? लिव्हर प्रोड्यूस करतं, म्हणजे यकृत प्रोड्यूस करतं. आणि कोलेस्ट्रॉलचे सोर्सेस कोणते आहेत? लाल मांस, म्हणजे रेड मीट, चिकन, चीज, बटर, अंडी वगैरे. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, कोलेस्ट्रॉल हे इन्सोल्युबल आहे ब्लड मध्ये. त्याच्यामुळं याला जर ट्रान्सपोर्ट व्हायचं असेल ना, तर ते ट्रान्सपोर्ट होतं सर्क्युलेटरी सिस्टीम विदिन लिपोप्रोटीन्स. जर तुमच्यातलं कोलेस्ट्रॉल वाढलं तर तुम्हाला हृदयविकाराचे, म्हणजे कार्डियाट्रिक डिसिजेस होण्याचा धोका वाढतो. एलडीएल म्हणजे काय? एलडीएल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, आणि व्हीडीएल म्हणजे व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, आणि एचडीएल म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 4
HDL. पुढचा प्रश्न आता बघा, जेव्हा किडनी, मूत्रपिंड, ट्युब्युलर पुनर्शोषण अपयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते, या रोगाला काय म्हणतात? When kidney tubular reabsorption failed, copious urinary follow which of the following diseases called? तर ह्या डिसिजेसचं नाव काय आहे? आता बघा, मी म्हटलं होतं की जेवढं मोठं ऑप्शन तेवढं मोठं आन्सर असतं, पण 10 पैकी 7 वेळेसच हे लॉजिक बरोबर येते. हे चुकीचं आहे. बघा, तुम्ही आतापर्यंत जर वरचे आपण बघितले तर बघा, कितीतरी प्रश्न बरोबर आलेले आहेत, 2-3 प्रश्न चुकलेले आहेत. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे मधुमेह इंडिस्पिटस. ठीक आहे, मधुमेह इंडिस्पिटस. आता हे मधुमेह मेल्टिस कशामुळे होतं? तर हे होतं ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ व्हॅसोप्रेसिन. ठीक आहे, व्हॅसोप्रेसिनच्या कमतरतेमुळे मधुमेह मेल्टिस होतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आता, खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते? विच ऑफ द फॉलोइंग वॅक्सिन इज ऍडमिनिस्टर्ड बाय द ओरल रूट? दो बूंद जिंदगी के पोलिओ. ठीक आहे, पण ऑप्शन मध्ये तर पोलिओ नाहीये. पण लक्षात ठेवा, पोलिओची इन्व्हेन्शन कोणी केलेलं होतं? तर जॉनस साल्क यांनी इन्व्हेंट केलेली होती IPV पोलिओची लस, जी आपण इंजेक्शनद्वारे देत होतो. 1955 मध्ये आलती. पण आपल्याला त्यांनी विचारलंय तोंडावाटे देणारी. तर 1961 मध्ये डॉक्टर अल्बर्ट सबिन यांनी विकसित केली होती तोंडावाटे, ज्याला ओरल पोलिओ लस, OPV असं पण म्हणलं जातं. ठीक आहे, तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. आता लक्षात ठेवा, वॅक्सिन वरती तुम्हाला 2022 आणि 2023 मध्ये प्रश्न अजून पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे. आता मित्रांनो, 70-71 पासूनच रिझनिंग आणि मॅथचे प्रश्न आहेत, आणि त्याच्यानंतर करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या करंट अफेअर्सची महारिव्हिजन सिरीज चालू आहे. तर याच्यामध्ये आपण फक्त क्वेश्चन नंबर 86 मधले काही महत्वाचे पॉइंट्स डिस्कस करूयात. ओके, इथं चाइल्ड क्रिमिनल बद्दल प्रश्न विचारलेला होता. तर लक्षात ठेवा, 2025 मध्ये एक प्रश्न आलेला आहे पोस्को बद्दल आपल्याला. पॉस्को. ठीक आहे, पॉस्को म्हणजे काय आहे? प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट 2012. म्हणजेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम कायदा. आणि याच्यामध्ये काय काय ऑब्जेक्टिव्ह आहेत? तर प्रोटेक्शन करायचं चिल्ड्रन्सचं कशापासून? सेक्शुअल असॉल्ट पासनं, सेक्शुअल हरासमेंट पासनं, पोर्नोग्राफी पासनं. त्यानंतर स्पेशल बघा, स्पेशल ट्रीटमेंट फॉर केसेस रिलेटेड टू चाइल्ड सेक्शुअल अब्यूज. पुन्हा चाइल्ड व्हिक्टम जे आहेत त्यांना सपोर्ट प्रोव्हाइड करणं, आणि ह्या ज्या केसेस आहेत त्या फास्ट ट्रॅक मध्ये व्हायला त्याच्यासाठी स्पेशल कोर्ट्सची सेटिंग करणं. ठीक आहे, निर्मिती करणं, स्थापना करणं. ओके, तर ठीक आहे मित्रांनो, आता बघा, बाकी सगळे प्रश्न हे करंट अफेअर्सचेच आहेत, आणि एवढे काही रिलेव्हंट म्हणजे करंट अफेअर्सची त्यावेळेसचं करंट अफेअर आपल्याला एवढं रिलेव्हंट राहत नाही. ठीक आहे, आणि आपली ऑलरेडी करंट अफेअर्सची सिरीज पण चालू आहे, तर हे प्रश्न डिस्कस करणं एवढं काही महत्वाचं नाहीये. ओके मित्रांनो, जर तुम्हाला काही डाऊट असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकतात, आणि काही रिकमेंडेशन पण द्यायचे असतात, फीडबॅक पण द्यायचा असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात तुम्ही. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. टेक केअर.